गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या. कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट. 5,000चे भरपूर डिस्काउंट. कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा. पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ, 332 रोड. संपर्क 92 97 97 5000. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. श्री क्षेत्र नरसिंहवाडी येथील कृष्णा व पंचगंगा या दोन पवित्र नद्यांची नदी पातळीत वाढ झाल्यामुळे आज सोमवार दिनांक 15 जुलै रोजी सायंकाळी 7 वाजता पाणी आल्याने असंख्य दत्तभक्त व ग्रामस्थांना दक्षिणद्वार सोहळ्याची प्रतीक्षा लागून राहिली आहे. नरसिंहवाडी येथे दक्षिणद्वार योगावर दक्षिणद्वार स्नान करण्यासाठी भक्त वाट पाहत असतात. कृष्णा नदीच्या पाणी पातळीत 5 ते 6 फुटाने वाढ झाल्याने तेथील पाणी पातळीत मोठी वाढ झाल्याने श्री दत्तप्रभूंच्या चरण कमलाला स्पर्श करण्यास 2 फूट पाणी कमी आहे. मध्यरात्री दक्षिणद्वार सोहळा होईल अशा शक्यता दत्त देवस्थान ट्रस्टने व्यक्त केली. सोहळ्यात मंदिराच्या दक्षिण बाजूच्या दरवाजात स्नान करण्यासाठी इचलकरंजी, जयसिंगपूर, सांगली, कोल्हापूर, चिक्कोडी, बेळगाव यासह अनेक ठिकाणांहून भाविक हजेरी लावतात. अजूनही मुख्य दत्त महाराजांच्या मंदिरात कृष्णा नदीचं पाणी पोहोचलेलं नाही, त्यामुळे असंख्य भाविक दक्षिणद्वार सोहळ्याकडे टक लावून बसले आहेत. येथील प्रसिद्ध दत्त मंदिर पूर्वाभिमुख असून समोर वाहणारी कृष्णा नदी दक्षिण दिशेकडे वाहते. दक्षिणद्वार सोहळ्यावेळी मंदिराच्या उत्तर द्वारातून शिरलेलं कृष्णा नदीचं पाणी श्रींच्या मनोहर चरण कमलाला स्पर्श करत मंदिराच्या दक्षिण द्वारातून बाहेर पडतं. यालाच दक्षिणद्वार सोहळा असं म्हणतात. यावेळी दक्षिण द्वारातून बाहेर पडणाऱ्या नैसर्गिक तीर्थात स्नान करणं म्हणजेच पुण्यकारक मानलं जातं. या सोहळ्यात स्नान केल्याने मानवाच्या पापांचा ऱ्हास होऊन पुण्यप्राप्ती होते अशी भाविकांची श्रद्धा आहे.